सोमनाथ सूर्यवंशींबाबत माझं विधान तोडून मोडून दाखवलं जातंय। तसंच माझ्या विरोधात ट्रायल सुरू करण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे। दुटप्पी भूमिका घेतली नसून विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावलेत। मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजीपर्यंत, एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये, मग तुम्ही माफ करा। आमच्यानं माफ करणं होत नाही। माझ्या पोट बारीक आहे, आम्ही काय कुणाला माफ। माझी दुटप्पी वगैरे नाही, एकच टप्पी आहे। मी संतोष देशमुखांच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे। हे माझं स्वतःचं। जितेंद्र आव्हाडांचा पोटशोळ उठण्याचं कारण हे असेल, मग जितेंद्र आव्हाड साहेब, माझं तुम्हाला आव्हान आहे, सोमनाथ सूर्यवंशीबद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना, ठाण्यामध्ये काढा, मुंबईला आणून मोर्चा काढा। ते करत नाहीत तुम्ही आणि मोर्चात येतात। मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले।